प्रस्तुत विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 55ला आपण 2 दिवसापूर्वी थांबलेलो होतो. श्लोक क्रमांक 55ला थांबलेलो होतो. श्लोक क्रमांक 55 असा होता, हा जो ग्रंथ आहे आपल्याला आत्मज्ञानच देऊ इच्छितो आणि सर्व ग्रंथांचं पण सार तेच आहे. परंतु याच्यामध्ये जास्त गोष्टीचं साधन काय करायचं, काय नाही करायचं, काही करायचं आणि काही करायचंच नाही याच्याबद्दल सांगतात. निकराने कधी कधी निश्चित केलेल्या काही काही गोष्टींचा. जसं सांगतात की किती ग्रंथ वाचले तरी त्याचं अज्ञान जाऊ शकत नाही. मागे आपण ती ओळ पाहिली होती, अंतकरणातले विषय गेले नाही तर ते जाऊ शकत नाही. मग किती तुम्ही असं कोट्यावधी जन्म जरी अभ्यास करत बसले तरी त्याचा फायदा होणार नाही. अशी ओळ 13व्या अध्यायातली. तैसा चित्ती आणते ठाव, जिवे सकळ शास्त्राचा सराव, ऐसे कोडी जन्म जाव तरी माते न पावती. अंतकरणातला चित्ती अहंते ठाव म्हणजे अहम ज्याने जात नाही तर मग तो शास्त्राभ्यास सुद्धा काही कळू शकत नाही. त्याप्रमाणे ते सांगतात, अविद्या, काम, कर्म इत्यादी शृंखला बंधनातून स्वतःखेरीज दुसरे कोणी सोडू शकत नाही. स्वतःच स्वतःला सोडू शकतो, आपली आपण करा सोडवण. मग आत्माच आत्म्याला सोडू शकतो. 7व्या अध्यायामध्ये भगवद्गीते सांगतात. आणि आत्माच आत्म्याला स्वतःला गुंतवतो. आता तिथे आत्मा हा शब्द म्हणजे जेव्हा जीवदशेवर मनुष्य येतो, स्वतःला देह समजतो, त्यावेळेला तो त्याला सोडू शकत नाही स्वतःच. आणि जर त्याने ठरवलंच मला या सगळ्या बंधनातून सुटायचे तर तोच त्याला सोडू शकतो. हे वाक्य ते म्हणतात कोटी कोटी कल्पामध्ये सुद्धा फायनल आहे माझं वाक्य. काय? अविद्या, काम, कर्म इत्यादी शृंखला बंधनातून जीवी तुम्ही आपण ज्याच्यात जखडले त्याच्यातून आपल्याला स्वतःशिवाय कोणी सोडू शकत नाही. हो, पण मग आपण जर स्वतःच जर ठरवलं नाही तर ब्रह्मदेव सुद्धा आपल्याला काढू शकत नाही खड्ड्यातून. आपल्याला जर आपली इच्छा नसेल मला वर यायचं तर उद्धार करून घ्यायचं, मग ब्रह्मदेव प्रसन्न झाला तरी आपण सुटू शकत नाही. दुर्योधन, दुःशासन यांना समजून सांगायला गेले ना भगवान कृष्ण, पण यांनी ठरवलं होतं नाही आपल्याला असंच करायचं, नाही सोडू शकत. आणि जर स्वतः ठरवलं मला सुटायचंय, अख्खं जग तुमच्या विरोधात राहिलं तरी सुद्धा कोणी तुम्हाला दाबू शकत नाही. एवढी आत्मबळाची पॉवर आहे ती जर प्रगट झाली तर. आणि मी हे जे वाक्य बोलतो हे कोटी कोटी कल्पामध्ये सुद्धा फायनल राहणार. आणि काल तेच वाक्य जाता जाता आपण वाचलो तो. साहजिकच श्री शंकराचार्य विचारतात की अशा माणसाला या वस्तू जगतामधील त्याच्या किळसवाण्या कृत्यांना आत्मा सोडून केलेल्या सगळ्या गोष्टी किळसवाण्या आहेत. मग ते तुम्हाला आपण ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायातला शेवटचा श्लोक डोक्यात ठेवायचा. काय? कोटी कोटी जरी यज्ञ केले, रत्नांनी पृथ्वी भरून दान दिली, खाऱ्या पाण्याचे समुद्र, गोड्या पाण्याचे सरोवर बनवली, अजून एक काय राहिलं? एका अंगठ्यावर उभे राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली तरी ही कर्मारंभ आणि अनुष्ठान हे तुम्हाला अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जर ब्रह्मनामावरील दुराग्रहाने बल वाढून आणि ब्रह्मनामावरील श्रद्धा टाकून केलेल्या ह्या कर्मांनी काहीच तुमचा फायदा होऊ शकत नाही. मग आता आपल्याला हे पटेल का ह्या किळसवाण्या आहेत? खाऱ्या पाण्याचे समुद्र, गोड्या पाण्याचे सरोवरे विद्वान लोकांना सुद्धा पटायचं नाही, निम्म्या लोकांना आपल्याच पटायचं नाही. ही किळसवाणी, ही गरज नाही का? ही गरज आहे. पण संत काय करतात? अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करतात. या वाक्याच्या पुढे ते सगळं गौण आहे. तुमचं दुःख गेलं का? पाणी पिऊन जरी मरायचा राहिला आणि पाणी पाजलं तरी तो कधीतरी मरणारच आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आत्यंतिक दुःखाची म्हणजे देहबुद्धीवर राहणे, जीवबुद्धीवर राहणे, ती घालवणे. त्या रात्रीच्या मुलांच्या ज्ञानेश्वरीच्या ओळी अवघड सुद्धा पाठ होत्या. आगा उपजणे आणि निमणे ही शक्यतो नाही कोणत्या विद्वान महात्म्यांची सुद्धा जास्त नाही मुख रुंदात येत, ती पण त्या मुलांची पाठ होती. असे हुशार मुलं होती रात्रीची जी होती. मग असे जे प्रकार आहेत त्यांना ते म्हणतात त्या किळसवाण्या कृत्यांना. याला रामकृष्ण परमहंसाचं म्हणणं. एखादा समाज सुधारक म्हणेल मी असं काम केलं, मी मैदानाचं काम केलं, मी व्यायामशाळा बांधून दिल्या, मी पाण्याच्या टाक्या बांधून दिल्या, त्यासुद्धा किळसवाण्या. कारण तू मुळाला नाही जाणलंस ना. किळसवाण्या कृत्यांना आपल्या सहबांधवांशी निर्माण होणाऱ्या क्लेशकारक हितसंबंधाचा जबाबदार. आपल्या जवळच्या माणसांची सुद्धा कधी क्लेशकारक संबंध आहेत आपले, ते हितसंबंध ते सुद्धा दूषित झालेले आहेत. असणाऱ्या मन आणि बुद्धीच्या गोंधळापासून कोण वाचवणार? आता हे परमार्थामध्ये किती अशी साधनं आहेत, त्या साधनाला जास्त मार्केट आलेलं आहे.
आणि अंतिम साध्य त्याला गौणत्व आलेले. नवीन साधक जर असेल आणि त्याची जर स्वतःची बुद्धी प्रगल्भ नसे झाले तर तो हेही म्हणेल नुसता संसार करू का काय मी करू हे नाही, मी परमार्थातल्या कोणत्या गोष्टी करू सांगा, मी काय करू, मी पायी तीर्थयात्रा करू का गाडीनी करू का व्रत वैकल्य करू की अजून काय करू, भजनं करू. नुसती भजनं करून सुद्धा होणार नाही. असा पानसरे बाबांचा माझा संवाद झाला. तर ते म्हणले बघू बघू कुठं डायरीत लिहिलंय. हां, ब्रह्मज्ञान आहे नाही तर तुमचं भजन वगैरे सगळं फोल. जवळ ब्रह्मज्ञान नवी प्राप्ती डायरीत सकळ फोल बस. मग ध्यान धारणा मुद्रा आसन आत्मा भक्ती भाव भजन हे सकळही फोल जवळ ब्रह्मज्ञान प्राप्त नाही. आणि बाबांना तर जास्तच आवडतं आहे भजन. ते मला म्हणतात सगळं महाराज अवघड काय भजन. तर म्हणलं बाबा हे बघा, ते म्हणले बघू बघू ध्यान धारणा मुद्रा आसन बघा किती साधनांना उखडून फेकून दिलेले. त्याच्यापुढे यांचं हे चालले हे चिल्लर कामं. त्याला जर आपण बळी पडलो कधी कधी चांगल्या माणसाला सुद्धा कन्फ्यूज करणारी काही घटना घडू शकतात. आणि एखादा मनुष्य आपल्याला कन्फ्यूज करू शकतो, पण आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे. मग राजे राजवाड्यांकडे होते ना काही की यांचीच गुप्तहेरांमध्ये सुद्धा गुप्तहेराला फोडायचे आणि महाराजांना वेगळी खबर द्यायची. तरी महाराज म्हणायचे याच्यावर लगेच विश्वास नाही ठेवता. दुसरा गुप्तहेर त्याच्यावर ठेवलेला आहे महाराजांनी, हा सूचना खरोखर देतोय का खोट्या देतोय. ध्यानाला कोण नाव ठेवेल आज जगामध्ये? कोणाचं सामर्थ्य आहे ध्यानाला नाव ठेवायचं? ध्यान धारणा मुद्रा ती पाचवी म्हणतील नाही. कारण हे जे वाक्य संतांचं बरोबर आहे, पण कोणत्या आशयाने वापरले ते नाही कळणार. ध्यान धारणा मुद्रा आसन आत्मा भक्ती भाव भजन काय कोणत्या साधनाला काय नाही, हे सकळ ही फोल जवळ ब्रह्मज्ञान प्राप्त नाही आहे ना. त्या ब्रह्मज्ञानाला त्यांनी जास्त किंमत दिलेली आहे. आणि ते नसेल तर त्याला कोणीच सोडू शकत नाही. ते म्हणले मन बुद्धीच्या गोंधळापासून कोण वाचवणार. आता याच्या मनबुद्धीचा गोंधळ कोणी केलेला आहे? हे वाक्य मला आनंदित एका महात्म्यांनी विचारलं होतं चहा प्यायला. म्हणले बाबा तुमच्याशी बोलायचं. तुम्ही म्हणले 15 वर्षापूर्वी वाळवंटात प्रवचन केलं तेव्हा म्हणले गाथा संत वाङ्मय यांनी जेवढे माणसं सोडवायला पाहिजेत त्याचे सोडवली तर नाही, त्याच्यापेक्षा जास्त गुंतवलीत. मग तुम्ही ऑब्जेक्शन कशावर घेतले? मग हे असं आहे की ते तुमचं बुद्धीचा गोंधळ करतो. कधी कधी बाबासुद्धा म्हणतात, आपण एखाद्याला म्हणतो ज्ञानेश्वरीत मग बाबा हे का वाक्य लिहिले, बाबा ते का वाक्य लिहिलेले, तर ते त्या त्या साधकाच्या त्या त्या अधिकार तैसा दावियेला मार्ग किंवा साहे ओझे अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देऊ. आता याची पावरच नाही, याला त्या कामाला लावून टाकला. बघा मन बुद्धीच्या गोंधळापासून आणि ही साधनेत आपण होऊ शकतो. नेमकं काय करू? कधी कधी आता आमचं नानांचं रात्री बोलणं झालं, समजा आपण गेलो तर एखाद्या दिंडीत गेलो एखाद्या भजनात गेलो तर तिथे इतका आनंद वाटतो तर त्यावेळेला असं वाटतं मग हे जे आपण म्हणतो हे ते चुकीचं आहे का? तर नाना काय म्हणले, तो त्याच वेळेला तेवढ्याच वेळापुरता आनंद असतो, तो चिरकाळ टिकणारा नसतो. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कमी, पण आपल्या जीवनात जो कायापालट करणारा जो विषय झाला आहे तो कधीच विसरत नाही, तो नित्य नूतन वाढत जातो. बरं हे म्हणतात त्याचं तोच सोडू शकतो. त्याच्या बुद्धीच्या आणि मनाच्या गोंधळापासून कोण वाचवणार? प्रश्नचिन्ह. त्याचे उत्तर प्रश्नातच आहे, त्याच्या खेळ दुसऱ्या कोणी नाही, हेच त्याचे उत्तर आहे. त्याच्याशिवाय त्याला दुसरा कोणी सोडू शकत नाही. जरा असं ओरड वाटली म्हणून हां बरोबर. त्याचे उत्तर प्रश्नातच आहे. बघा त्याला कोण सोडवणार? प्रश्न चिन्ह. आणि त्याच्या पुढे लिहितात त्याचे उत्तर प्रश्नातच आहे. काय? त्याच्याखेरीज दुसरे कोणी नाही. हेच कोण सोडवणार आहे? मज सोडवी दाताना, तर त्याला तोच सोडू शकतो, स्वतःच तो सोडू शकतो. कल्प ही संज्ञा काही ठिकाणी बघा, हे कल्प काळापर्यंत मी सांगतो, हे माझं वाक्य फायनल आहे. म्हणतात कल्प ही संज्ञा काही ठिकाणी एका विश्वाच्या निर्मिती दिवसापासून तो थेट त्याच्या प्रलय दिनापर्यंतचा काळ या अर्थी वापरलेला आहे. असे गणित मांडून सांगितले जाते की विश्वाचा हा काळ म्हणजे सृष्टिकर्त्याचा एक दिवस, जो आपल्या सीमित आणि मर्यादित परिणामबद्ध वेळेच्या
हिशोबाने 4,32,000 नाही 4,32,000 दशलक्ष वर्ष इतकं आहे. एवढ्या काळापर्यंत सुद्धा माझं वाक्य तेच सांगणार का तुम्ही ही साधना केली, स्वतः जर स्वतः सुटायचं नाही ठरवलं तर तुम्हाला कोणी सोडू शकत नाही. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता बघा प्रकरण चेंज होतंय आणि त्या प्रकरणाचं नाव काय दिले माहिती आहे का? आत्मज्ञान, त्याचे सौंदर्य. बघा आपल्याला मिळालेल्या विषयाचं सौंदर्य केवढं आहे. आत्मज्ञान व त्याचे सौंदर्य. मोक्ष हा योग, सांख्य, कर्मकांड आणि विद्या यापैकी कशानेही लाभू शकत नाही. बघा काय सांगितलं? वाचोनी ज्ञानाविन एक, पाय करशी जे तुके ते अधिकच गुंफशी रुखी ये. अजून अर्जुना वेद विदू जरी झाला माते निर्णता, वेद वाचला उपयोग नाही. मग अशी काय सांगितलं? ज्ञान नाही, सगळी जी साधना करतात ती तुम्हाला गुंतवणार आहे. तिसरं माते नेनोनी भजन, मला न जाणता केलेलं भजन ते वायाची गाणी आण. बघा ते तुमचं व्यर्थ आहे. मोक्ष हा योग, सांख्य, कर्मकांड आणि विद्या यापैकी कशानेही लाभू शकत नाही. ब्रह्माशी एकरूप होऊनच मुक्ती शक्य असते, इतर कोणत्याही मार्गाने नाही. बाबांशी आपलं बोलणं झालं होतं चकवे बाबांशी, तर ते म्हणले आपल्याला शेवट हाच विचार करावा लागेल, हे सगळं जगत ब्रह्मरूप आहे तर आपण सुटणार. अन्यथा थोडी जरी कसर असली तर शिंदे काय म्हणतात, एक शिट्टी घ्यावं लागणार, म्हणजे एखादा जन्म घ्यावा लागेल. लास्टला आपल्या अंतकरणात ऐसा ज्याचा अनुभव विश्वस देव सत्य, त्याच्याकडे देव आहे. तो जरी म्हणत असेल बाबा माझ्याबरोबर होते, मी बाबांबरोबर 25 वर्ष राहिलो, तरी सुद्धा तू 25 वर्ष राहिला, पण 25 वर्षातले जरी हिशोब केला तर समजा एखाद दिवशी रोज जरी कीर्तनाला गेलं तर 3-4 तास, 24 तासातले 4 तास. पण बाबाच्या घरचे जरी बाबाबरोबर असले तरी संतांचे ते आप्त 90, ते तर तुझ्यापेक्षा जास्त काळ आहेत, तरी सुद्धा नाही. कारण तू ती युक्ती घेऊन निघाला पाहिजे तिथून, तरी ते शक्य नाही. ते म्हणतात ब्रह्माशी एकरूप होऊन, म्हणजे ब्रह्म वेगळं आणि मी वेगळा, तो देव आणि मी भक्त असं म्हणून सुद्धा नाही. आणि तो जर म्हणत असेल तर ते अंतःकरण वृत्तीमध्ये एक भाग देवाचा आणि एक ते खेळ खेळण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी, तर बरोबर आहे, त्याला ज्ञान उत्तर भक्ती म्हणतात. ज्ञान उत्तर कधी होती? ज्ञान झाल्याशिवाय उत्तर दशेला जाऊ शकत नाही. तो उत्तर पूजा कधी होती आपली? पहिली काहीतरी थोडी पूजा झाली असेल तर मग मोठी छोटी पूजा उत्तर पूजा होत असती, तशी झाल्या तर ब्रह्माशी एकरूपच होऊन मुक्ती शक्य असते, इतर कोणत्याही मार्गाने नव्हे. असे काही पॉईंट आहेत वाचताना, आपण ते मार्किंग करून ठेवायचे, म्हणजे पुढच्या वेळेला जास्त. आणि आपण संभ्रमात येणार कधी कधी. आपण पार ज्या वातावरणात राहतो, ज्या संप्रदायात राहतो, असं बोलतोय मी आता पार एकदम आपल्या घरातल्या गोष्टी बोलतोय, तरीसुद्धा आपल्या त्या गोंधळ निर्माण करणाऱ्या असतील. बरं, प्रत्येकाचा जसा पिंड आहे त्या पद्धतीने तो करणार शेवटी साधना. जनक राजा राज्य करायला लागले, ज्ञानोत्तर का? त्यांचा पिंड तसा होता. नारद मुनी कळी लावायचं काम करायचे, पण त्यांच्या कळी कशासाठी होत्या? जगाच्या कल्याणासाठी होत्या. हनुमंतराय माकड चेष्टा केल्याशिवाय राहू शकले नाही. आणि देवाचा जवळचा भक्त गरुड, तरी तो साप खाल्ल्याशिवाय राहणार नाही, ते त्याचं कर्म आहे, असं अमृतानुभवाच्या सुरुवातीला सुद्धा दिलेले. मग ते त्यांच्या पिंडानुसार ज्ञानप्राप्तीच्या वेळेला हे सगळे चौकटीत एकाच येणार. तुम्ही डॉक्टरची घ्या, हे मंत्र्यांची घ्या ना, त्यांच्या शपथविद्या होतं तेव्हा ते सगळे त्याच्यात येणार, पण नंतर जसे जसे गेले का मग ते त्या अनुषंगाने राहणार. तसं ज्ञान प्राप्त करण्यासाठी वैराग्य लागतं. ज्ञान आणि भक्ती या चाकोरीत ते असणार, पण पुढे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पिंडानुसार ते काम करतात. अजून आपण याच्यामध्ये पाहिलं, विचारसागरमध्ये 3 जण भाऊ होते, तिघांना सेम वाक्याचा उपदेश झाला, पण एक राज्य करू लागला, एक धर्माच्या गावांमध्ये तीर्थांच्या ठिकाणी आश्रम बांधून राहू लागला, आणि एक जो होता तो स्वैर कुठे वर्तन केलं तरी त्याला, कारण त्यांच्या पिंडानुसार ते करणार. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवंपयो, जातो जातो नवाचार नवीन वाणी मुखे मुखे. प्रत्येक आपण आपल्या बोधावर
ठाम राहिलं पाहिजे. ते म्हणतात इतर कोणत्याही मार्गाने नव्हे, नव्हे म्हणजे नव्हेच. तुकोबराय म्हणतात नामापरते साधन नाही, आणि जे तू करशील अनिक काही. अनिक काही त्यांच्या शिष्याला विचारा ना, ते म्हणले मी अनिक बरंच करत होतो, नाना साधनाच्या केल्या खटपटा, पण त्या तवनोपवतीयाच्या दरवाज्यात त्यांना एंट्री नाही. आणि त्याच्यात जर आपण काही प्राप्त केलं आणि मला काही कळालं तर तो जाणो जाता जाणीवच घाली आड फाटा, त्याला तिथंच ब्रेक बसतो, तिच्या पुढं काय तो जात नाही. योग अभ्यासे रिद्धी सिद्धी ती वाटा हो, धन्य ही आनंदाची कोणत्याही मार्गाने. नाम ज्ञानेश्वर महाराज निकराने निश्चित करतात, नामापरते तत्व नाही रे अन्यथा. आणि तू बाकीचं वाया अनेक पंथा जाशील जणी, या वाक्यांचा तेवढा म्हणावासा. म्हणणारे भरपूर आहेत, आम्ही संप्रदायातले तर आम्ही अमुक टामुक आहेत तमुक आहेत, हां, पण वारकरी संप्रदायातला जो औषधाच्या फॉर्म्युल्याचा जो काय परिणाम आहे ती उकलली पाहिजे. जशी हे जे वाक्य आहे ना, वाया अनेक पंथात जाशील जणी, हे औषध आहे, पण हे औषध इतकं कडू आहे त्यामुळं ते याच्यात टाकून देतात. त्या प्लॅस्टिक पिवळं आणि लाल असतं, त्याला काय म्हणतात वरती, कॅप्सूल. ही कॅप्सूल आहे आणि ती त्याच्या आतमध्ये फार कडू आहे म्हणून डायरेक्ट दिलं नाही, तसं आहे वाया अनेक पंथा. पण आज असं डम्मी झालेलं त्या कॅप्सूलमध्ये खिळे टाकून देतात, म्हणजे जर का यांनी कॅप्सूल ती खाल्ली तर अख्खं चिरफाड होऊन जाईल त्याचं, तो वाचू शकत नाही. असं त्यांचं एवढं ते गूढ, त्यांच्या एक एक वाक्याचा आपण कैक वर्ष त्याच्यावर PhD करतात. या वाक्यावर PhD करू शकतो माणूस. काय वाया अनेक पंथा जाशील जणी, जप तप कर्म हरी विन धर्म, वाउगाची श्रम व्यर्थ जाय. परत अजून कैसेनी दैवत उगार आहे निवांत, लई साधनं केली बाबा आपण, लई केलं लई केलं, आता शांत बस नाही तर अजून येडा होशील. काय उरफाटी वाक्य आहे ती, उरफाटी. जर तो साधक मार्ग उत्कट आणि तळमळीच्या सहकार्याशिवाय यांत्रिकपणे अनुसरत असेल तर या श्लोकात उल्लेख केलेल्या मार्गापैकी कोणताही मार्ग साधकाला त्याला त्याच्या ध्येयाप्रत नेऊ शकणार नाही. बघा किती अशी उत्साही माणसं आपल्याला भेटतात ना, त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकावं असं वाटतं. ते संप्रदायाचे नाही, त्यांचा आपला काही संबंध नाही, तरी पण ते एवढे काही त्यांनी त्याच्यामध्ये झोकून दिलेले आहे स्वतःला. असं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपल्यापेक्षा यांची पण एवढ्या तळमळीचा असेल पण रस्ताच बरोबर माहीत नसेल त्यांना, तर ते सुटू शकत नाही. जर तो साधक मार्ग उत्कट आणि तळमळीच्या सहकार्याशिवाय यांत्रिकपणे अनुसरत असेल, सगळी कर्म बरोबर करतो पण त्याला योग्य मार्गदर्शन नसेल, तर तो या श्लोकात उल्लेख केलेल्या मार्गापैकी कोणताही मार्ग साधकाला त्याला त्याच्या ध्येयापर्यंत नेऊ शकणार नाही. आपलं ध्येय काय आहे? आपुला तो एक देव करून घ्यावा. भारतामध्ये तत्वज्ञानाचे एकंदर 6 पंथ आहेत, त्यापैकी काहींचा येथे उल्लेख आहे. याचा अर्थ असा नव्हे की इतर तत्वदर्शनी आत्मप्राप्तीच्या तत्वाविरुद्ध आहेत. ज्या थोड्या या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यात इतर समाविष्ट आहेतच. श्री शंकराचार्यांच्या मते योग म्हणजे हठयोगाच्या अभ्यासाने विकसित आणि स्थित केलेला गूढवाद. सांख्य तत्वज्ञान तर वेदांताची उगमस्थानच आहे. पण कुऱ्हाड कशावर मारलेले? सांख्य योग. त्या सांख्यांवरती सुद्धा त्यांनी पहिलाच झोड मारली आहे बघा. सांख्येन न योगेन न सांख्येन कर्मना न विद्याय. बघा, न योगेने, कोणत्याही योगाने हटयो, न सांख्येने, सांख्ययोग तर महत्त्वाचं आहे, अध्याय क्रमांक 2. आणि कपिल मुनी त्यांचे आणि ज्ञानमार्गच येतो, पण शुष्क ज्ञान नको आहे, आत्मज्ञानाने भरीव पाहिजे. काहींचे मोदक आहेत पण आतमध्ये मसाला कमी आहे, तसा नको आहे की नाही. त्याप्रमाणे पोळ्या आहेत पण आतमध्ये काय पुरण कमी आहे, तशा पद्धतीने नको आहे ते म्हणतात. बघा आता सांख्यांचं जर करतात आणि जर आता आपण नेलेला ग्रंथ खरी वाचत असेल तर आपल्याला याच्यात आता त्याच्यातलं साम्य कळेल. द्वैती अद्वैती विशिष्ट द्वैती यांचा सुद्धा त्याच्यात निषेध केलेला आहे त्यांनी. द्वैत सांगणारे आहेत मग ते देवापर्यंतच घेऊन चाललं आहे, नाचा देवाच्या नावाने, नाचा देवाच्या नावाने, पण देव वेगळा आहे. या जन्मात नाही ती गोष्ट कळू शकत, बस पुनर्जन्मामध्ये पुढचा जन्म त्याला भेटेल तेव्हा कळेल. त्याचे निश्चित केलेले नावं घेऊन ठेवलेले आहेत त्यांनी. त्यांचं नाव त्याच्यात माधवाचार्यांचं नाव आलेलं आहे, वल्लभाचार्यांचं नाव आलेलं आहे, अजून दयानंद सरस्वती, अजून एक रामानुजाचार्य, अजून एक त्यांच्यातला उप आहे.
त्यांचं एक नाव आले. शंकराचार्य आद्यगुरु शंकराचार्यांचं नाव आले. म्हणले त्यांनी जे सांगितलं ते त्यांचे सांप्रदायिक लोक आता करत नाही तर तरी पण गोंधळ झाला नसता. त्यांच्या लोकांनी जरी ते ठरवलं असतं ना तर त्यांच्यात सुद्धा आता मिलावट झालेली. बघा, नावं घेऊन बोललेले हे लोक. का नावं घेऊन बोलले? त्यांची दुश्मनी होती नाही का. त्यांना या समाजाला सुदृढ निरोगी परमार्थ करून द्यायचा होता. त्यांच्या त्या गोष्टीला अंतिम सत्य त्यांना कळावं याच्यासाठी. मला कळालं ना, सिंहगर्जनाच फोडली पाहिजे त्या माणसाने. त्याला मृत्यूची भीती राहू शकत नाही. काय होणार आहे? मारणारा कोण आहे, तारणारा कोण आहे, आणि कोण मरतं इथं? भारतामध्ये तत्वज्ञानाचे एकंदरीत 6 पंथ आहेत. त्यापैकी काहींचाच येथे उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ असा नव्हे की इतर तत्वदर्शने आत्मप्राप्तीच्या तत्वविरुद्ध आहेत ना. झुकू 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 गाडी, आणि हा विहंगम मार्ग आहे सांख्ययोग. तरी पण ज्या थोड्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यात इतर समाविष्ट आहेतच. श्री शंकराचार्यांच्या मते योग म्हणजे हठयोगाच्या अभ्यासाने विकसित आणि स्थित झालेला गूढवाद. सांख्य तत्वज्ञान तर वेदांतांचे उगमस्थान आहे. हठयोगामध्ये 1400 वर्षे चांगदेव जगले होते पण काम झालं नाही त्यांचं. रामेश्वर भट्ट, दशग्रंथी ब्राह्मणे, विसोबा चाटी हे सगळे तत्वज्ञानीच माणसं होती. पण शुष्क तत्वज्ञान, अनुभव विरहित तत्वज्ञान होतं त्यांचं. गूढवाद सांख्य तत्वज्ञान तर वेदांताचे उगमस्थान आहे ते. तरी त्यांचा निषेध केला आहे. सांख्य तत्वानुसार जे मूलतः द्वैतवादी आहेत, बघा, सांख्य तत्वानुसार जे मूलतः द्वैतवादी आहेत, जगत हे पुरुष आणि प्रकृती या 2 मूलगामी घटकांचे बनलेले आहे. बघा, त्यांचं द्वैत बघा ना. आपण कालचं द्वैत कोणतं होतं? देव आणि मी. आपल्यात द्वैत कोणतं समजलं जाते सांप्रदायिक लोकांमध्ये? जनरल जे सांप्रदायिक म्हणजे पेहराव केलेले, ते काय म्हणतात? महाराज हे तुमचं काय ह्या द्वैत संप्रदायाचं बोलतात, तुमचं काय द्वैत? इथं देवात आणि माझ्यात द्वैत आपण पहिलं घातलेले ते काढतात संत. द्वैताची झाडणी कोणामध्ये द्वैत आहे? देवात आणि आपल्यात. देव वेगळा, आपण वेगळा, ते द्वैत. आता इथे सांगतात सांख्ययोग 1 नंबर आहे. पण तरी त्यांनी जगत हे पुरुष आणि प्रकृती या 2 मूलगामी घटकांनी बनलेले आहे. म्हणजे पुरुष आणि प्रकृती ही काय झाले? द्वैत. आणि आता याच्या पुढे जेव्हा आपण जाणार, ज्ञानेश्वर महाराजांचं किंवा इतर शंकराचार्यांचं सुद्धा ही गोष्ट आहे काय? आझादवाद, जे काही कधी झालेच नाही. बघा, काही झालंच नाही. आता अद्वैत, द्वैत आणि त्याच्या पुढे आझादवाद, काहीच झालं नाही. त्यांनी बहु जवळ होय तो काहीच नव्हे. काही न होणार आहे अवघाची तो. बघा, काही न होऊन राहणे मग अवघाच येतो, आणि जवळजवळ वेगळं होय तोपर्यंत काहीच नाही. प्रकृती या 2 मूलगामी घटनांनी बनलेले आहे. चैतन्य आणि प्रकृती. पुरुष, बघा आता याच्यावर कसं मातुक उभारायने वाक्य घडलंय. प्रकृती आणि पुरुष 2 आहेत. आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. देव आणि देह, देह आणि देव फक्त पुढचं सारखंच आहे. देह फक्त इकडचा ह कट करायचा आहे आणि तिकडं काय करायचं आहे. आता सोपं आहे का नाही आपल्याला? देह आणि देव फक्त एकच शब्द करायचा. ह च्या ऐवजी काय करायचं आहे? करू शकतो की नाही आपण? व लिहायचा फक्त वहीवर. आता किती अवघड आहे तो, बघा बरं. या प्रकृती या 2 मूलगामींची घटनांचे बनलेले आहे. चैतन्य आणि प्रकृती. पुरुष हा सचेतन, बद्ध, जाणीव तत्व, जीवदायी तत्व, नामरूपाने व्यक्त होणारे सर्व जीवनाचे उगमस्थान होय. प्रकृती मात्र स्वतःहून अचेतन, ज्ञानहीन आणि निर्जीव असते. तिला पुरुषाच्या निकट सान्निध्यात यावयाचे होते. जेव्हा भाग्य लाभते तेव्हा त्यांच्यामध्ये जीवन लक्षणे दिसू लागतात. बघा, ते जड आहेत पण ते चैतन्यमय होता जेव्हा पुरुषाचा स्वीकार करतं. प्रकृती चैतन्याचा स्वीकार करतं. पुरुषाला स्वतःहून एकट्याला काही कार्य करता येत नसते. ना पुरुष एकटा काही करू शकत ना प्रकृती. पुरुष म्हणजे आत्मा आणि प्रकृती म्हणजे हे शरीर. हे शरीर स्वतः काही करू शकत नाही. आणि आत्मा काय? देवाला जर पाहिजे तर सुदर्शन असं हवेत नाही फिरणार. हवेत कोण जर देव आपल्याशी बोलले हवेत तर आपण म्हणून भूत लागले का काय माझ्या माग, आहे की नाही?
जरी चक्र आपल्या मागे फिरायला लागलं आपलं संरक्षणासाठी, तरी आपल्याला काय वाटणार, हे माझ्यासाठी लागले की काय. बघा, मग प्रकृती स्वतः काही करत नाही, पुरुषही स्वतः एकट्याहून काही कार्य करता, त्यांना काही कार्य करता येत नसते. परंतु तो जेव्हा प्रकृतीशी बद्ध होतो तेव्हाच तो गतिमानतेने भारला जातो. बघा, तो पुरुष सुद्धा जेव्हा प्रकृतीशी साह्यभूत होतो तेव्हा तो गती येतो. घड्याळातील स्प्रिंग अचेतन असते, मग घड्याळ कसे चालते, स्प्रिंगला दिलेला पीळ, त्यामुळे ते काही कार्य नव्हे, ती गतिमानता होय. म्हणजे पुरुषाला एकट्याला कार्य करता येत नाही, जीवनातील सर्व कार्य घडतात ती जेव्हा पुरुष प्रकृतीचे आवरण पांघरतो तेव्हा. बघा, म्हणजे पुरुष गतिमान केव्हा होतो. साहेबांच्या लिफ्टमध्ये जाताना मी म्हणलो तुमच्या इकडे येताना सहज लिफ्ट पुढं ढकलली, तर साहेबांना म्हणलं गोरडे बाबा म्हणायचे यांची सीची विंगची लिफ्ट तशीच आहे सहज. म्हणलं आता नाही, तर साहेब म्हणले स्प्रिंगा काढल्या त्याच्या. आपल्या स्प्रिंगा काढल्यावर काय होईल, एकापेक्षा कोणीच कमी नाही, प्रकृती सुद्धा कमी नाही, पुरुष पण नाही. आणि अमृतानुभव गेलं तर पुरुषच प्रकृती बनून आलेलं आहे. पूर्वी जसं बहुरूपीचं काम कोण, मला आता एवढ्यात म्हणलं होतं, आमच्याकडं नाटकामध्ये स्त्रीचं काम करायचं असलं तरी पूर्वी पुरुष करत होता. हां, पण मग तो हुबेहूब कसा दिसत होता, स्त्री दिसत होता. मग तो ओरिजिनल कोण आहे. मग तुम्ही हुबेहूब कोण दिसताय, पण तुम्ही पुरुष आहेत का नाही, आहे का नाही. जीवनातील सर्व कार्य घडतात ती जेव्हा पुरुष प्रकृतीशी आवरण पांघरतो तेव्हा. बघा, एकट्याला काही करता नाहीत, प्रकृती स्वतःच अचेतन असते, पुरुषाला स्वतःहून कार्य करता येत नाही. परंतु ती दोघे जेव्हा एकमेकाशी बद्ध होतात तेव्हा परस्पर एकमेकाची कृपा झाल्यामुळे दोघांनाही दिव्यत्व, शक्ती, सामर्थ्य प्राप्त होत असते. बघा, दोघे एकरूप झाले. बघा, नानांना म्हणलं तुम्ही दोघं जण भाग्यवान आहेत, तुम्ही गप्पा. आता मी रात्री 12 रात्रभर आम्ही सीटवर येऊन गप्पा मारत होतो. बस तेच माझ्याबरोबर एखादी ताई गप्पा मारित असती तर भरली पारमार्थिक असल्या तरी त्या योग्य नसत्या वाटल्या. मग काकींच्या तिथं म्हणली इथे महिला वर्ग जास्त आहे का. मी तेव्हा त्यांना म्हटलं, श्री गुरु जेव्हा त्यांना भेटणार, कसं वाक्य, श्री गुरु जेव्हा भेटणार तेव्हा स्त्री वर्गाचा उत्कर्ष होणार. तिथं पुरुष थोडासा राहणारच माग. कळालं ना तुम्हाला, श्री गुरु. हां, आणि जिथं पुरुष गुरु आहे आता जरा थोडं, तिथं तो वर्ग जरा हे राहणार. आणि त्यावेळेला ही दोन्ही संपेल, त्यावेळेला हे कारण होईल, त्यावेळेला तिथं कोणताही भेद राहणार नाही, स्त्री आणि पुरुष. हा एक मागचा टप्पा आहे, तो म्हणजे मोक्षाच्या कुठं गेलेला आहे, तो बॉर्डरला गेलेला आहे. पण तिथे गेल्यानंतर म्हणून घाबरले ते. आणि कानिपनाथ जाण्यास गोरक्षनाथ श्रीराज्यात गेला सुद्धा घाबरले नाहीत. असे गोरक्षनाथ किती आहेत. ते म्हणले त्यांना भोकाडी, तिथे गेलो तुम्ही काय होणार, बाया होऊन. ते म्हणले बाया झाले तरी आता तरी कुठं गडी आहे आम्ही. मी तळेकर बाबाच्या मठावर बसलो होतो इथं फुलवाल्यांच्या दुकानावर. त्यांना म्हणलं सगळे बाबा दुकानावर बसतात, एका दिवशी मठ होईल हा. तर ते म्हणले आमच्या इकडे एकाने सांगितलं होतं, म्हणले हरिपाठात एक साधा माणूस होता, तो म्हणला रिकामा अर्ध गडी राहू नकोस. कसा गडी हो, पुरा गडी हो, रिकामा अर्ध गडी राहू नको, गडी व्हायचं असेल तर पुरा हो. बघा, अशा प्रकारे कुठून कुठे गेला आपण, कशासाठी, हां मोक्षाच्या बॉर्डरला जाऊ आम्ही. पण त्यांचे शिष्य घाबरले, ते म्हणले आम्ही मागं पळून जाणार. मग ही एक भीती आहे ना. बस त्यावेळेला त्यांना जर असतं हे प्रवीण वगैरे असतात, दीपक असतात, तर त्या 700ला म्हटलं असता जेणे भ्रांतीपासून रतले, म्हणून आम्ही 7 जण चाललोय आतमध्ये. अजून तुम्हाला काय वाटते भ्रांती. आता बघा बरं, आपण काल तिकडे कोणत्या याच्यावर गेलो होतो मंदिरावर, तिथं दगडामध्ये बाई आणि पुरुष असे बघा ज्या लेण्या असतात तिथं चित्र असतात, बाईची पुरुषाची. एक प्रकारचा जसं काय ते प्रणय करतात असं ते चित्र असतात काही काही लेण्यांवर. पण तिथं बाई असते नेमकी का पुरुष असतो. शिंदे साहेब लेण्यांवर बघा, लेण्याद्रीमध्ये सुद्धा जर गेलो आपण, तिथं स्त्री पुरुषाचे असे फोटो आहेत आणि ते एकमेकाला असे जवळ घेऊन गप्पा मारतायत वगैरे. मग त्या चित्रामध्ये नेमकी स्त्री असते का पुरुष असतो. शाबास, बरोबर.
काका विनय यांना कळाले दगड असतो तो आणि हे पाहतात काय पुरुष आहे काय नाही बघावर केवढं सोपं आहे काय गोष्टी. पण आता हा एवढा हुशार का झालाय. आता काल सुरीला धार लावून आलाय तो 2 दिवस सारखी पाजळत होती. आणि आता आपण थोडे दिवस गावाला गेलो का सुरीची धार कशी होती, कांदा चिरून मिरची चिरून बोथट होती, गाजरं चिरून आहे का नाही. त्याला वरच्यावर काय करावं लागते तुम्हाला चांगलं माहिती आहे शिंदे आहे का नाही. खूप झालाय का प्रवीण खूप झाला. दगड आहे पण बघताना काय बघतोय आपण आकाराशी कैसा ठाव. दगडच प्रत्यक्ष झाला बाई आणि पुरुष आहे का नाही. हा सुद्धा भ्रांतीच आहे. हा जब भ्रांती नाही गेली डायरीत प्रमाणे देवभक्त ऐशी बोली. चला स्त्री पुरुष द्या सोडून देवभक्त ऐशी बोली जेव्हा भ्रांती नाही गेली. आणि 2 प्रमाणे देवभक्त ऐशी बोली जो भ्रांती निर्सेनाशी झाली. बघा 2 संतांची 2 प्रमाणे, एक तुकोबरायचे एक नाथबाबाचे. देवभक्तायशी बोली जो भ्रांती नाही गेली. देवभक्तायशी बोली भ्रांती निर्सेनाशी झाली. बोला ना निर्सोनी गेली. देवभक्तायशी बोली भ्रांती निर्सोनी गेली निर्सेनाशी झाली. बघू आपण देवभक्त दोन्ही एकरूप झाले. मग तुम्ही अजून न्या आम्हाला. बरोबर एकरूप झाले. ही निर्सेनाशी झाली तर निरसली. बघा नामरूपा पडली गाठी अवघ्या गोष्टी सरल्या. एकदम छान. ते इथे सांगतात त्या घड्याळातील स्प्रिंग. आता हे कुठं गेलो होतो आपण तुमच्या स्प्रिंग पासून गेलो होतो इकडे आहे की नाही. म्हणजे आपल्या स्प्रिंग कोण आहेत बोलायचं नाही. तेरी बी चूप आणि मेरी बी चूप आहे का नाही. कोण आहेत आमच्या स्प्रिंग कोण आहेत. यांची स्प्रिंग एवढी मजबूत आहे जावा कुठं पण हे काय नाही. काम धंदा करायला त्यांना पूर्ण सोडून दिलंय. आणि यांनी काल मुलाला आणि मुलीला पाठवलं. मला वाटलं आपल्या पोरीला न्यायलाच पाहिजे होतं आग्रह करून, पण तिची शाळेत काम होतं महत्त्वाचं. 3 तास तिला आज उभं राहायचं होतं. बघा हेच वेळ करायची नंतर नाही. जीवनातील सर्व कार्य घडतात ती जेव्हा पुरुष प्रकृतीचे आवरण पांघरतो. प्रकृती स्वतः अचेतन असते. पुरुषाला स्वतःहून कार्य करता येत नाही. परंतु ती दोघे जेव्हा एकमेकाशी बद्ध होतात तेव्हा परस्पर एकमेकाची कृपा झाल्यामुळे दोघांनाही दिव्यत्व शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त होत असते. कोणाला तुमच्या बॉडीला सुद्धा सामर्थ्य. तुम्ही जावा ना तुम्ही आत्मसात करा परमार्थ. आणि तुम्ही जाताना कोण जाणार आहे तिथं. एखाद्या सप्त्याला गेली तर पहिली कोण जाणार आहे दिसणार आहे त्यांना बॉडी दिसणार आहे. पण त्या बॉडीला सुद्धा आदराने बसा महाराज बसा. म्हणजे दिसते बॉडी आणि आतमध्ये गुप्त कोण आहेत महाराज आहेत. या तत्व प्रणालीनुसार सांख्य तर्कसंगत विचारसरणीचे असा नैसर्गिक अनुमान प्रत आले आहे. या तत्व प्रणालीनुसार सांख्य तर्कसंगत विचारसरणीने असा नैसर्गिक अनुमानाप्रत आले आहे की एका प्रकारच्या अचेतन वस्तूमध्ये सळसळणारा पुरुष इतर जड वस्तूमधील पुरुषाहून भिन्न असतो. सर्व काळी आणि सर्व परिस्थितीमध्ये नित्य चैतन्य अनित्य प्रकृतीहून भिन्न आहे. मग बघा आपल्याला वाङ्मय पण कळालं पाहिजे. इथं सांगितले नाशिवंत देह जाणार सकळ आणि एका ठिकाणी सांगतात या अर्जुना याच्यातलं काहीच नाश पावत नाही. हे फक्त उपजे आणि नासे हे मायावशी दिसे एरवी तत्वता जे वस्तू असे ते अविनाशीच. आणि याचा समन्वय लावला पाहिजे. आपण जरी म्हणलं देह हा नाशिवंत आहे आत्मा चैतन्य तरी सुद्धा आपल्या डोक्यात काय अजून भेद आहे द्वैत आहे. बघा हे किती सूक्ष्म द्वैत आहे. इथपर्यंत तर आपण गेलोच नाही. आता काल आपण जेवत होतो त्यावेळेला दुपारी भाजीला मीठ कमी होतं का होतं असं वाटलं नाही जेवताना. वाटलं का तुम्ही नव्हते कोण होते वा नाही दुपारी सांगितलं होतं जेवायला बसलो तेव्हा अनाउन्समेंट केलं भाजीत मीठ नाही. दुपारच्या जेवणात उन्हात बसलो होतं ना नाना आपण मग मिठाच्या पुढे घेऊन आले. असं मीठ कधी सांगितलं काल दुपारी का संध्याकाळी तरी आपलं एवढं गोळे मानलं होतं सांगावं.
पण असं वाटलं का खाताना आपल्याला? नाही वाटलं. हा बघा, कशासाठी आपण तिकडे गेलो होतो? हा, द्वैत. दोन गोष्टी आहे तोपर्यंत नाही कळणार, आता इकडे जातो म्हणजे कळेल अजून. एका प्रकारच्या अचेतन वस्तूमध्ये सळसळणारा पुरुष इतर जड वस्तूमधील पुरुषाहून भिन्न असतो. सर्व काळी आणि सर्व परिस्थितीमध्ये नित्य चैतन्य, आपण सांगितलं होतं नाशिवंत देह. हा नास काय, आणि आत्मा चितघन रूपे नाही, दोन्ही सारखेच आहेत. कारण आलेत कशातून ते दोघं? तिथे एक प्रमाण पण आलं होतं, पण ते प्रमाण आता आपण विसरलो. नाशिवंत देह, नित्य चैतन्य अनित्य प्रकृतीहून भिन्न आहे असा जेव्हा बोध होतो, तेव्हाच प्रकृतीच्या जंजाळापासून पुरुषास मुक्ती प्राप्त होते. इथे काय सांगितलं? पहिलं सांगते तुम्हासी वेगळे निघा. या शरीराशी जे पुरुषाने तादात्म्य धरले त्याच्यापासून बाजूला हो तू. आणि मग बाजूला झाल्यानंतर मग डायरेक्ट त्याला कुठं जायला सांगितलं? हिमालयात सांगितलं नाही. आता त्याच्यात राहायचं, पण मी ते आहे असं नाही समजायचं, मी चैतन्य असं समजायचं. एरवी येणे आणि जाणे, करणे आणि भोगणे, हे प्रकृतीचे ते नेमानी आले. शाबास. ह्याच्यात पण काय सांगितलंय? द्वैत सांगितलंय. येणे आणि हे प्रकृतीचे. आणि यालाच आता आगा उपजणे आणि निमणे हे साचची जे मानणे, तो हा जीव लोक संसार हनु. जीवलोक म्हणे संसार. म्हणजे येणे आणि जाणे साचचे न मानणे, हे असं आपल्याला शिकायचंय. आणि साच मानले का अटकलो, आणि साच न मानलं का सुटलो. भ्रांती निरसेनाशी झाली. मग बरोबर, चांगलं आहे. तू जरा थोडं मान्य करतो, दादा नाही लवकर मान्य करत. असा जेव्हा बोध होतो तेव्हा प्रकृतीच्या जंजाळापासून पुरुषास मुक्ती प्राप्त होते. वेदांत हा सांख्यांच्याही पुढे पाऊल एक आहे. बघा, वेदांत हा सांख्याच्याही पुढे एक पाऊल आहे. आणि हे भावघात बसलेले बाकीचे. वेदांत म्हणजे काय? भक्ती. वेदांत म्हणजे आत्मज्ञान. नाही तर मग वेदांती बी भाव खातील. तो वेदांत नाही. नाही तर मग तुकाराम महाराज त्यांना पण काय म्हणतात? वेदांत म्हणजे आत्मानुभूती. प्रकरणाचं नाव काय आहे? आत्मज्ञान, त्याचे सौंदर्य. निव्वळ शब्दाच्या पण पाठी जायचं नसतं. वेदांत हा सांख्याच्या पुढे एक पाऊल आहे. आणि बाबांनी आपल्या सगळ्यांच्या पुढे नेऊन ठेवले. आपले म्हणतील आता हा जास्त शहाणा झाले, आणि बाहेरचे तर म्हणतील येडेच झाले. ते 100% काय वाक्य तुकारामांचं. आम्ही नाही आधी मधीचे, आम्ही देवाच्या आधीचे. आता त्यावेळेच्या लोकांना तुकाराम महाराज असे म्हणतात, असे म्हणतात म्हणले असतील नाही का? पटलं असेल नाही का त्यांना? अतिशोक्ती करतो म्हणतील. पण कोणत्या आशयाने म्हणले? शरीर संबंधाने म्हणले, चैतन्य रूपाने. आणि हे पण परत काय? हे सुद्धा द्वैत. पण हे पारच खालच्या लेवलला भरकडलेले, त्यांना हे सांगण्यासाठी, सूचित करण्यासाठी बोलणे. ते बाबा म्हणले ना, तुमचा ग्रंथ चालू आहे पण आपलं भूषण दाखवण्यासाठी नाही, आपल्याला आनंद लुटण्यासाठी चालू आहेत. आपल्या ह्या ग्रंथाबद्दल एक महात्मे बोलले होते, चालू आहे तुमचं तर ते एक समाजाला आम्हाला काय ज्ञान हे दाखवण्यासाठी नाही, आपला आत्मानंदामध्ये रंगून जाण्यासाठी आपल्याला हे सगळं चाललं. वेदांत हा सांख्यांच्या पुढे एक पाऊल आहे. वेदांत असे स्पष्ट करतो की बघा ना, एक ह्या ग्रंथाचं अजून आगळं वैशिष्ट्य वाटते. अजून एक श्लोक पूर्ण नाही झाला तरी 7:45 वाजले, म्हणजे एक व्हायला 1 तास लागणार. किती गर्भित अर्थ आहे. त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा जर बाबा असतील इथं, चकवे बाबा असू द्या, अजून आपले महात्मे असू द्या, त्या काकी असू द्या, आप्पा असू द्या, ते याच्यापेक्षा जास्त डीप बोलतील. एक पाऊल आहे. वेदांत असे स्पष्ट करतो की जेव्हा योग्यास पुरुषाचे आत्मतत्वाचे यथार्थ ज्ञान होते, तेव्हा तो असे अनुभवतो की प्रकृती ही पुरुषावर निव्वळ अध्यास आहे. प्रकृती पुरुषावर निव्वळ काय? अध्यास आहे. अध्यास म्हणजे काय? रश्शीवर दिसणारा साप आहे. पण ओरिजिनल काय आहे? ती रश्शी सुद्धा काय? प्रकृतीचे म्हणायला आहे ती वेगळी. आता मदने बाबांचा दृष्टांत नाही का, नवरा बायको 1 का 2? का हो? 1 आहे ना, परंतु पटन का आपल्याला? पटणार?
पण नवऱ्याला शिव्या दिल्यावर नवरीला राग आला का मग समजायचं ही काय हे का नाही. आणि त्यांचा मान केला का इकडं यांना पण अभिमान होतो. दक्ष प्रजापतीने शंकराचा लय अपमान केला. काय केलं मुलींनी? उडीच मारली यज्ञामध्ये, मला जगायचं नाही. भाव प्रकृती ही पुरुषाहून निव्वळ अध्यास आहे. कोण म्हणतो? योग्यास पुरुषाचे आत्मतत्वाचे यथार्थ ज्ञान होते तेव्हा तो अनुभवतो. प्रकृती ही पुरुषाहून काही निव्वळ अध्यास आहे. म्हणून चांगदेव महाराजांनी समाधी घेतली. मग देह सोडला तोपर्यंत ते प्रकृतीला खरं समजत होते म्हणून 1400 वर्ष जगले. पण ते जगले हे फायद्याचं झालं. कोणाच्या? बारकाईने उत्तर द्यायचं. 1400 वर्ष जगले हे फायद्याचं झालं. कोणाच्या? कोणाच्या फायद्याचं झालं काका? काका म्हणजे 2 प्रश्नचिन्ह. का नावलितानीच असं लिहिलं पाहिजे. काका नावलितानी असं पाहिजे. पहिला काका प्रश्नचिन्ह, दुसरा का प्रश्नचिन्ह. यांनी उत्तर दिलं आपल्यासाठी. चांगदेव महाराज आपल्यासाठी 1400 वर्ष जगले. काय फायदा आपला आहे काकी मुळे का मावशी? आपल्याला कळालं नाही तर आपल्याला कळालं नसतं. आपल्याला असे दुसऱ्याला पटका मारला का आपल्याला बसतो. तसं नाही कळत आपल्याला, आहे की रे? खरोखर किती बारकाव आहे आपल्यामध्ये बघा. 1400 वर्ष ते जगले आपल्यासाठी म्हणून त्यांना कमी नाही समजायचं. आपल्याला दाखवलं उदाहरण, एवढा मी मोठा असलो तरी कमी आहे, उगाच भाऊ खाऊ नको. नामदेव महाराजांना आता मी म्हणेल नामदेव महाराजांचे वंश जे म्हणले लिहिलंय, हो आता लिहिलंय. कारण नटोनी आपण पै तुझे. नामदेव महाराज हे देवच नटले नामदेव झाले. आणि त्यांनी सांगितलं बघ मी जरी असलो माझ्यातलं नाम नसेल तरी तू देव आहे, पण तुला नाम समजून घ्यावं लागेल. हे त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी त्यांनी ते केलेल्या आत्ता लिहिलं आहेत. आता आपण एका स्टेपला गेलो तेव्हा आपण नवीन अनुग्रह घ्यायच्या अगोदर होते तेव्हा त्यांना लीला नाही सांगायची. तुझं जरा ब्रेन वॉश कर. मी एवढा आहे तरी मला असं करावं लागलं तर तुझं काय? चांगदेव महाराजांना त्यामुळे आत्मतत्वाचे यथार्थ ज्ञान होते तेव्हा ते असे अनुभवतो की प्रकृती ही पुरुषावर निव्वळ अध्यास आहे. अजून आठवण करून देतो. मग निव्वळ अध्यास आहे. आणि अचानक ते मुक्ताबाईला भेटायला गेले तर मुक्ताबाई स्नान करत होत्या. स्नान करताना पाहिलं रिटर्न जेवढ्या स्पीडने आतुरतेने आतमध्ये गेलते ना भेटायला तेवढंच रिटर्न आतुरतेने परत मागं फिरले. अरे आंघोळ करतात. ते म्हणले चांग्या घराला कोणारेन खिडक्या काय कमी आहेत तर तू मागे चाललायस पावर. आणि गाया म्हशी काही कपडे घालून फिरतात का? आता ते महात्मे इथं आलेले ना आपण त्यांचं दर्शन करायला गेलो त्यांचं स्त्रियाही दर्शन घेत होते पुरुषही दर्शन घेत होते. कारण ते दत्त दिगंबर झाले होते. त्यांना वस्त्राचं भान नाही. आपल्याला वस्त्राचं पुरेपूर भान आहे. मी कोणत्या जातीचा आहे, मी किती हुशार आहे, माझा कलर काय, हा भंग घेतला होता काकींनी. ती गवळण म्हणती माझी जात कुळ सगळं गेले हरपोनी. आणि आता आपलं काय झालंय, याती कुळ माझे नाही गेले हरपोनी. बाबा तुम्ही दिलेलं ज्ञान आमचं गेलं हरोनी. हरपोनी म्हणून सुद्धा नीट कळायचं नाही. आमचं ज्ञान काय झालं? हरून गेलेलं आहे. हरून ज्ञान गेलं हरून. बघा मुक्ताबाई म्हणतात काय झालं तुला, काय वेगळं वाटलं असं? बापरे काय असेल ती भूमिका आणि ती उंची काय असेल, काय उंची असेल ती. आणि हे सुद्धा आपल्याला काय कळून द्यायचंय त्यांना. जसं चांगदेवाकडून हे शिकवायचंय तर मुक्ताबाईला आपल्याला हे शिकवायचंय. डोक्यातून काढून टाक. आणि विद्वान लोक आहे ते म्हणले आम्ही स्त्री वर्गाला जवळ घेत नाही. बरोबर बरोबर तुमचा अगदी 100% बरोबर. असे अजून कितीतरी दिवस असं वागावं लागेल. काही तर पाया बी पडून नाही देत बाबा. त्यांना भीतीच तेवढी आहे म्हणलं कशी काय पाया पडून देतील आहे का? पाया पडल्यावर त्यांच्या अंगात जर एवढं वारं संचार करणार आहे, जर ते अजून जवळ गेले तर काय होईल? पार विसरून जातील देवाला. आणि वस्तुता दोन्ही तसाच बघा निव्वळ अध्यास आणि वस्तुता दोन्हीत तसाच आणि वस्तुता दोन्हीत तसा
फरकच नाही. बघा दोन्हीत काय फरक, कोणात कोणात फरक नाही. कीर्तन त्याचं नाव कीर्तन. आता हा म्हणतो माझ्या शेजारी कीर्तन आहे, आम्हाला झोपायचं नाही. दोघांना रात्रीचं म्हणलं ड्रायव्हर शेजारी कोणतरी जाग पाहतो, तो माझ्या शेजारी कीर्तन आहे. काय विचारलं कीर्तन? दोघांमध्ये तसा काही फरक नाही. कोणामध्ये? पुरुषामध्ये आणि प्रकृतीमध्ये तसा काही फरक नाही. हे फक्त इथं पुस्तकात लिहिलंय, नाही तर तसा पुरेपूर फरक आहेच. फरक नाही करून कसं चालेल? तसा फरकच नाही, फरकच नाही. परमात्म तत्व एकच असून सूक्ष्मात सूक्ष्म शुद्ध जाणीव तत्व एकम द्वितीय. बरोबर ना बाबा? अद्वितीय. बघा असे बाबांसारखं मला ज्ञान असतं, मग साहेबांसारखं तुमच्या दोघांसारखं असतं, मी इथं बसलोच नसतो. मग एकम अद्वितीय परमोच्च तत्व, सगळ्यात उंच त्याचं नाव आहे देव पाहो, देव पाहो. मग आपले पाहुणे गेले सगळे गुडं हिमालयाच्या उंच शिखरावर जाऊन बसले. म्हणले आता दिसतंय बरं का तिथं. आणि तिथून खाली आल्यावर विचारलं, काल बघा आम्ही एका आश्रमाच्या तिथं गेलो, ते म्हणले असं टाळी वाजवली इकडं आणि कान लावलं का तिकडं आवाज येतो. तर मला एक दोघांनी विचारलं, बाबा तुम्ही ऐकलं खरंच येतोय का? मी म्हणलं आता मी खरं सांगू का खोटं? यांना मी खोटं सांगितलं तर परवडेल काय? येतोय म्हणून. त्याचे आता हे वर हिमालयावर गेले ना, त्यांना विचारलं बाबा भेटलं का? ते म्हणले भेटला नाही. म्हणून काय, त्यांना माहिती हे तर काय एवढं वर जायचे नाही, आणि आपलं वर गेलं एकदमच फेल गेलं असं नको व्हायला. जर ते म्हणले नाही भेटला तर ते म्हणले असते मग एवढे दिवस, त्यापेक्षा आम्ही इकडं काहीतरी केलं ते तरी बरं आहे. बायका पोरं टीचीच सांभाळली. देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो. उंच ठाई उभा राहिलेला देव देखिला, देव देखिला तो कोणाच्या बापाला नाही भ्याला. ते मुक्ताबाई मध्ये सळसळणार तत्व होतं. जा निगुऱ्या, अखंड तुला देवाचा शेजार आहे. हे नामदेव महाराजांचा अपमान करायचं का? पण वस्तुस्थिती प्रगट करणं इथल्या माणसाचं काम आहे. आणि वस्तुस्थिती सांगत नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. ज्ञान झालं आणि डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात तर ती गांधारीचीच अवलाद ना. मग ज्ञान झालं पाहिजे. तो एक आंधळा आणि बायको तिने अजून पट्टी बांधून घेतली. दोन्ही मध्ये तसा फरकच नाही. परम तत्व एकच असून सूक्ष्मात सूक्ष्म आहे. अणु रेणू होनी ठोकडा एवढं शुद्ध छोटे सूक्ष्म जाणीव तत्व एकम अद्वितीय परमोच्च तत्वच सर्वत्र सळसळत असते. सगळीकडे काय काय सळसळत आहे? तुम्ही गावाला गेलं तर सगळं सळसळलेलंच दिसतंय. काय झाडं झुडपं किती टवटवी. डोंगरात कसा दिसत होता? घाटात आपण गेलो होतो, घाटात उभं राहिलो होतो आपण का देवात उभं राहिलो होतो? काय शब्द आहे बघा. आपण फोटो कोणाबरोबर काढले, पण देव तर अदृश्य रूपाने, आणि दिसलं काय? दृश्य. पण तुम्ही आपण फसलो दृश्याला, आपण समजलो नाही प्रत्यक्ष काय ते. पसायदानमधलं ते अर्थ द्रष्टा दृष्टा दृष्ट विजय हो जे. कर्म ही संज्ञा या ठिकाणी मीमांसकांची जे दिव्य आणि मंगल कर्मकांड बघा, अधिक सुखमय परिसरात परलोकात त्यांना नेऊ शकतात असे मानतात. त्यांची तत्वप्रणाली समजवण्याकरता आणि ती त्यामध्ये समाविष्ट करण्याकरता वापरलेली जात आहे. जेव्हा ही सुखे भोगून निःशेष होतात तेव्हा ती कर्मकांडाची अधिक पुण्य संपादन करण्याकरता अत्यंतिक सुखाची दुसरी फेरी उपभोगण्याकरता पुन्हा देहधारी असे पुनर्जन्माचे मृत्यूलोकात येतात. हाच त्यांचा मोक्ष होय. हीच त्यांची जीवनसंबंधाची अंतिम कल्पना. यालाच ती अमृतत्व म्हणतात. कर्म करणारे. तुम्ही म्हणता ना ते चंद्रलोकाला जातात, तिथले उपभोग भोगतात आणि मग पुन्हा मनुष्य लोकात येतात. ते म्हणतात आम्ही
मोक्षाला आलो आम्ही अमृतत्व, त्यालाच ते अमृतत्व समजतात. पुनर्जन्म मृत्यू लोकात येतात, हाच त्यांचा मोक्ष होय. एका अर्थाने बरोबर आहे. आत्ता सध्या आपण मोक्ष आहोत, कुत्रा मोक्षात नाही आहे. वाघ जरी सुटले तर त्याला कोण घरात घेत नाहीत. आणि ज्यांनी वाघांपासून कुत्र्याला बचाव होण्यासाठी घरं बांधली, ती घरं रिकामी येतात, कुत्री नेली वाघांनी. आता आपली बी तशीच गती, आपल्याला घेऊन जातो का. मोक्ष आपलं पूर्ण शरीर सुद्धा मोक्ष रूप आहे. काय प्रमाण सांगू शकता तुम्ही? मी तुम्हाला थोडीशी मदत करतो. भागवत तुला कळालं वाटतं, पण परत आड्या पडल्यामुळं म्हणलं मग तू विचार करायला लागलाय. आड्या डोक्यावर पडल्या, तुमच्या नाही अजून पडल्या, पडायला लागल्यात आता. आलिया आलिया बाबा आलिया. मनुष्य देहा मुक्तीचा दारवांटा, मुक्त देहा मोक्षाचा दरवाजा आहे. मनुष्य म्हणून शरीर इथं आपल्याला पाहिजे ती गोष्ट आत्मसात करता येते. हीच त्याची जीवन संबंधाची अंतिम कल्पना. त्यालाच ते अमृतत्व म्हणतात. ते शरीर भेटलं का अमृतत्व. विद्या ही संज्ञा वैदिक कल्पनेच्या अर्थाने तसेच शब्दकोशातील अर्थाने घेता येईल. वैदिक अर्थाने विद्या म्हणजे उपासना. बघा आता आत्मविद्या नाही, विद्या म्हणजे उपासना, चित्त एकाग्रतेने आणि भावपूर्वक केलेले ध्यान साधना. बघा उपासना, विद्याचा दुसरा अर्थ काय? उपासना, चित्त एकाग्रतेने आणि भावपूर्वक केलेली ध्यान साधना. नंबर 2 विद्येचा नाही, हे दुसरं उपासना. आता हे ध्यानाचं सांगतात, ज्यामध्ये बुद्धी ही मी सर्वव्यापी प्राण आहे, मी सर्व शक्तिमान सूर्य आहे, मी तेजस्वी अग्नी आहे व मी सर्व शक्तिमान इंद्र आहे इत्यादी सारख्या संकल्पनाशी जाणीवपूर्वक तादात्म्य साधून तिला मर्यादित करणाऱ्या तिच्या अहंभावापासून सुटण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या दुसऱ्या सामान्य अर्थाने विद्या म्हणजे निव्वळ शिक्षण किंवा पुस्तकी ज्ञान होय. हुशार यांनी विद्या प्राप्त केली, एक ही आणि एक ती विद्या आहे. आणि त्याच्या पुढे एक नाव, त्या विद्येच्या पुढे अजून एक नाव यायला पाहिजे. काय? अध्यात्मविद्या. 30 वर्षापूर्वी लोक फक्त गुरु म्हणायचे, गुरु. आणि आत्ताची लोक काय म्हणतात माहिती आहे का? जर त्यांच्या सद्गुरूची ओळख करून द्यायचं असलं तर काय विचार करतात, काय सांगतात? हे आमचे सद्गुरू आहेत. आणि एखाद्या वेळेला जर प्रवचनात गुरु लोकांनी समजलेले तर सद्गुरूलाही गुरु समजले, तेव्हा त्याच्यात फोड करून सांगण्यात येते, काय? गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे. ही विद्या सांगायची त्यांना, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. आध्यात्मिक विद्येच्या पुढं अजून एक पॉइंट पुढं शब्द आला, काय? ब्रह्मविद्या. या सर्व आत्मविकासनाच्या पद्धती होत, या पद्धती आहेत आत्मविकासनाकडे घेऊन जायचा. ती अंतिम साध्य नव्हे. आणि हे सगळ्यांनी डोक्यात काय ठरवलेले? हे अंतिम साध्य. कलकत्त्याकडे जाणारा मार्ग म्हणजे कलकत्ता नव्हे. बघा, कलकत्त्याकडे जाणारा मार्ग म्हणजे कलकत्ता नव्हे. हे मार्गालाच कलकत्ता समजायला लागले. मुंबईचा रस्ता म्हणजे मुंबई नव्हे. तथापि ज्या मार्गाने गेल्यास आपण कलकत्त्यास वा मुंबईस निश्चितपणे जात असतो, तेथे पोचण्याकरता ज्या मार्गांनी आपण गेलो त्या मार्गांचा लवलेशही तेथे गेल्यावर आपणास आढळणार नाही. तिथे गेलं सगळं संपलं, ते मार्ग बिर्ग शब्द. योग आणि विद्या ही सर्व साधने होत, यांनी अंतिम उद्दिष्ट व्यक्त होत नसते. निकराची लढाई आहे यांची. अज्ञान थोडं सुद्धा नाही राहिलं पाहिजे. आपल्यामधील आत्मतत्व हेच सर्व वस्तू आणि प्राणी यामधील आत्मतत्व होय हे जाणणे हे ध्येय आहे. आपलं काय ध्येय? माळकरी होणं. मग दरवर्षी थोडी जाड मोठी माळ करणं. दरवर्षी मोठी जाडी माळ करणं म्हणजे पहिला अनुग्रह, मग अवस्था, मग प्रबोध, मग कीर्तनकार, मग प्रवचनकार, मग गुरु, अशी जाड माळ करणं नाही. आपल्यामधील आत्मतत्व हे सर्व वस्तू प्राणीमधील आत्मतत्व ह्या वस्तूमधील सुद्धा आणि प्राण्यांमधले सुद्धा. दगडात सुद्धा काय पाहत होतो? तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणा. बघा, गगन भरी धारा परी प्राणी एकच विरा.
तैसा या भूतकारा सर्वांगी तो. क्या बात आहे. एकदम. तर आपण किती दिवस आतमध्ये राहू हे सांगता नाही यायचं, पण आनंद आहे तोपर्यंत. बरोबर, एकदम छान. किती परफेक्ट ओळ. आत्म हे जाणणे हे ध्येय आहे आपले मानवाच्या दिव्य स्वरूपाचे. आता हे जाणायला गेलं आणि आपण हरिपाठात जर खेळत असतो किंवा चालीमध्ये जर असेल पुढे मागे आणि ज्ञानबा तुकाराम एकदा पाय लागला, दोनदा लागला, तिसऱ्यांदा त्याला म्हणे काय रे चाललंय हे तुझा. तो म्हणा ज्ञानबा तुकाराम तो म्हणलं पाहिजे तरी. हे ध्येय आपलं. आता मी याच्याबरोबर चालणारच नाही, मी याला एक गॅप ठेवून तिकडं दुसरा लाताडणारा भेटत, त्याविषयी याच्यात पहिले लातात त्या अजून कमी होतील जरा, ठीक नाही. मानवाच्या दिव्य स्वरूपाची ही अनुभूती घेणे, मानवाच्या दिव्य स्वरूपाची हे जे आहे ना, याच्यापेक्षा आतमध्ये दिव्य ते येशू ख्रिस्ताच्या इथं पेटलेले आहे आणि आपलं इजलेले. आता आपलं कोणतरी तिकडे पेटायच्या अगोदर इकडे पेटलेलं बरं. त्याचं नाव ज्ञानदीप लावू जगी. जी प्रत्येक आपापली अनुभवायची असते आणि जी प्रत्येकाने आपापली अनुभवायची असते. तिसरा नाही. ते बघा काल मागाच्या श्लोकाला आलं का जॉईंट, ज्याने त्याने स्वतःला सोडवायचं असतं. हा एकच मार्ग होय ज्याने आपण बौद्धिक अस्वस्थता, मानसिक क्षोभ आणि शारीरिक भोग आणि त्याचे बंध यापासून मुक्त होऊ शकतो. बस आत्मतत्व हे सौंदर्य आहे. आत्मतत्वाचं काय सौंदर्य आहे. कीर्तनाला जाताना वेगळा ड्रेस, लग्नाला जाताना वेगळा ड्रेस नाही, ओरिजिनल जो आहे तोच. घ्या आजी घ्या. हा एकच मार्ग ज्याने आपण बौद्धिक अवस्था, अस्वस्थता, डोक्यात जी आपली जे आपण जे अस्थिर आहे ते, मानसिक क्षोभ आणि शारीरिक भोग्याचे बंध यापासूनच मुक्त होऊ शकतात. बस दुसरं काहीच साधन नाही. सगळ्यावर रामबाण उपाय बघ आत्मसाक्षात्कार. जो सद्गुरूंनी सांगितलेला नसेल असा योग, सांख्य इत्यादीहून आणखी एखादा वेगळा मार्ग असू शकेल. जो सद्गुरूंनी सांगितलेला नसेल असा योग, सांख्य इत्यादीहून आणखी वेगळा मार्ग असू शकेल. हा असू शकेल की ही शंका अभ्यासू साधकाच्या मनात रेंगाळत असेल तरी सुद्धा टाळण्याकरता श्री आचार्य स्पष्टपणे म्हणतात आणि दुसऱ्या कोणत्याही मार्गाने नव्हे, आपल्या आजच्या मर्यादा आणि सीमितता समूळ नाहीशी करता येतील असे आत्मसाक्षात्कार या एकाच पद्धतीशिवाय दुसरे कोणतेही मार्ग नाहीत. मी गेलो ह्या बाबांकडे, ह्या बाबांनी मला वेगळंच सांगितलं का नाही, त्याची खातरजमा कर. आत्मसाक्षात्कार त्याच्यामध्ये क्लिक. तो तू आहेस आणि त्याला माझा नमस्कार आहे. लगेच संबंध जोडून गेला. लगेच संबंध जोडल्यानंतर समजू शकतो आता मला लिंक सापडली, मी पोचू शकतो. बघा दुसरा, वीणा वाद्य व त्यावर झंकार करण्याचे कौशल्य या दोन्हींचे सौंदर्य श्रोतू वृंदाला निश्चित सुख देत असते, परंतु ती दोन्ही साम्राज्य प्रदान करण्यास पुरुषी नाहीत. वीणा भजन आनंद देऊ शकतो, पण ते स्वतंत्र आत्मतत्वाचा बोध करू शकत नाही. ते तेवढ्या पुरता रंगवून टाकतील, त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य नाही. परंतु ती दोन्ही साम्राज्य प्रदान करण्यास पुरेशी नाहीत. कोणतं साम्राज्य? आत्मसाम्राज्य प्रगट करण्यात त्यांच्यात ताकद नाही. दृष्टांताचा वापर करण्याच्या बाबत तत्वज्ञान क्षेत्रात तरी श्री शंकराचार्याची कसब आणि पूर्णत्व त्यांच्याशी तोड करेल असं कोणी निपजला नाही. म्हणजे विश्वासंबंधी का व कसे या संबंधीचे स्पष्ट आणि बुद्धिगम्य चित्रण ज्या योगे मिळते अशा वादविवादाचा निश्चयपूर्वक युक्तिवाद, त्यांचे सुंदर वर्णन आणि त्यांची विस्तृतपणे सिद्धांत मांडणी जी तत्वदर्शने करीत असतात ती त्यांची मते दुसरे काही नसून प्रवचनकर्त्याचे शब्द सौंदर्य व वाक्पटुता असते. वाद्यवादक कलावंत आपल्या वादन कौशल्याने जास्तीत जास्त मोठ्या श्रोतृवर्गाला रिझवू शकेल, तोपर्यंत श्रोतृवर्ग त्याला कलावंताचा राजाही असं समजू शकेल. तरीसुद्धा तो श्रोतृवर्गाला
आपल्या वाद्यसंगीताने परिणामता कायमस्वरूपीचे आणि परिपूर्ण असे साम्राज्य प्रस्थापित करू शकणार नाही. बघा ते वाद्य जसं त्यावेळेला, तसं एखादा कीर्तनकार प्रवचनकार बाबा म्हणतात तो ब्रह्माचं झाड नाथ बाबा म्हणतात निर्माण करू शकतो, पण तो ब्रह्मस्वरूपाची अनुभूती आणून देऊ शकत नाही. त्याप्रमाणे निरनिराळी तत्वदर्शनी, आता त्यांना त्या ग्रंथांबद्दल, त्या तत्वज्ञानाचे आचार्य त्यांच्याबद्दल बोलायचे, पण मध्ये काय टाकले, वीणा वाद्य झंकार यांचे कौशल्य, तसे यांचं कौशल्य तेवढ्यापुरतं आपल्याला खेळून देईल. त्याप्रमाणे निरनिराळी तत्वदर्शनी ही निसंशयपणे बौद्धिक मनोरंजने होत. काय मनोरंजने? बाबा म्हणतात परमार्थ म्हणजे दिल बहलाने की बात नाही आहे, तेवढ्यापुरतं. आणि एक टी व्हीवर चॅनेल होता, जर परत कोणाला भेटला तर बघा, तरुण मनुष्य होता 35-40 याचा, त्या याचं नाव काय होतं बघा, बिहारचा वक्ता होता तो, नाव माझ्या लक्षात आहे, विहंगम योग, सर्च करा नंतर. विहंगम, ये विहंगम योग है, ये बुद्धि का व्यायाम नहीं है, ये आत्मा की मिलन करने की योग विद्या है, हा बुद्धीचा व्यायाम नाही. आता तीर्थक्षेत्रात काय चाललेलं आहे, आपण इकडं जिमला आहेत आणि ते तिकडं जिमला आहेत. ते जिमला टाकले त्यांना कुठं, तीर्थक्षेत्रात, आहे का नाही, बॉडी बनवून येतात का नाही जिमवाला. काय त्यांचं भाषा आहे बाबा, हे बुद्धी का व्यायाम नाही त्याचं आता कळलं नाही. जिम या शब्दाने उलट जास्त क्लिअर झालं. म्हणजे जी संस्कृतमध्ये जे शब्द आहेत ते इंग्लिशमधलं पक्क सांगू शकत नाहीत, पण इंग्लिशमधले शब्द आहेत ते संस्कृतला सुद्धा ताण आणू शकतात. जरा कृपालूजी महाराज नाही, ते नाही, वेगळे होते, ते तर वयस्कर होते. मग आलेलं झटकन बाजूला गेलं. आता जर एखादा माणूस भेटला तीर्थक्षेत्रातला आणि जर चांगला जर गुटगुटीत असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो, चांगली बॉडी बनवली व तुम्ही. ठीक आहे. तथापि तत्वज्ञानात ते बी तेवढंच असतं बरं का. अफजल खान आलता ना विजापूरवरून, त्याची बॉडी होती, त्याची बॉडी कुठे टिकू शकली. आणि परमार्थात 1400 वर्षाची चांगदेव महाराजांची बी बॉडी होती, पण मुक्ताबाईच्या पुढं कुठं टिकू शकली. ते बी आम्ही म्हणतो याचा अर्थ ज्याला बॉडी आहे त्याला डोकं असतंच असं नाही. ज्याला बॉडी आहे त्याला काहीला डोकं असतं पण बॉडी नसते. ठीक आहे. त्याप्रमाणे मग त्यांना पण काम असतं संरक्षण करायचं. त्याप्रमाणे निरनिराळी तत्वदर्शनी निसंशयपणे बौद्धिक मनोरंजने होत. हे बोलताना किती निकराने बोलायला लागल. बाकीचे भांडायला येतील का नाही, हो, पण तुमचा उद्देश जर साफ असेल तर कोणी भांडायला येऊ शकत नाही. कारण तुमचं दृष्टी काय आहे, तुमचे विचार काय, याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपण नेहमी म्हणतो, गुंड पण म्हणतो मी तुला कापून टाकीन, आणि ड्रायव्हर पण म्हणतो तुझं सर्जरी करायची म्हणजे काय, तुला कापायचंच आहे, तरी हा म्हणतो काप, आहे की नाही. त्या दोघांच्या कापण्यात फरक आहे की नाही. तथापि तत्वज्ञानात निव्वळ डुबकण्याने साधकाला देवत्व प्राप्त होत नाही. वा किती खुलं, नुसता डुबकी मारून काढला. तथापि तत्वज्ञानात निव्वळ डुबकण्याने साधकाला देवत्व प्राप्त होत नाही. हे आपल्या लोकांना पण आता सांगणे. ते शुष्क ऐकतात आणि आपण भरीव ऐकतो असं आपल्याला वाटते, पण आपण भरीव एकच शुष्क आहे. आपल्या संप्रदायातल्या महान साध्वी कोळी काकी प्रवचन कीर्तन करतात त्यावेळेला त्या भरीवे ते बोलताना कळलं जातं. एकदम सामान्यासारखे शब्द आहेत त्यांची. नवीन जो पारमार्थिक आहे तो बोलतो तेच शब्द आहे, पण त्या शब्दाला किती वजन आहे. शिवाय एखाद्याने प्रमाण दिलं, त्यांना काय घेणं नाही माझी लिंक तुटली का काय, लगेच दुसरा क्ल्यू, दुसरं चालू झालं. त्यांनी प्रमाण दिल्यानंतर राग खालच्याला येतो, हा कशाला यांनी मध्ये तोंड खूप असलं म्हणून. कारण जे ऐकायचं होतं ते आपल्याला मिळालं नाही, तरी पण खालच्यानी रागवायचं नाही. त्यांनी समजायचं माझी लायकी नसल्यामुळं त्यांच्या मुखात ते यायला लागलं होतं, पण हा म्हणला हा लायकबाज नाही म्हणून याच्या मुखात येऊन नाही द्यायचं. तो विषय अर्धा राहिला वक्त्याचा, तर आपण कोणाला समजायचं, वक्त्याला सांगायचं. काय समजायचं,
त्याच्याकडून राहून गेलं, त्याच्याकडून राहून नाही गेलं. ईश्वर म्हणला आज केले इतना काफी आहे, याच्यापेक्षा सांगायचं नाही. बघा, जशी गंगा पळते तसं तो धावत असतो. गंगा कुठे पळते? जसा उतार भेटेल तशी पळत असते. मोठा दगड आला तर त्याला बाजूला करून जाते, त्याला उचलून बाजूला नाही टाकत. ती म्हणते माझ्याकडं तेवढा वेळ नाही, कमी वेळामध्ये जास्त रन काढायचे तर आपल्याला. आता ही भाषा बरोबर कळेल. तत्वज्ञानात निवड डुबकण्याने साधकाला देवत्व प्राप्त होत नाही. आणि हे जो डुबकी मारली ना त्याला माहिती तो दुसऱ्याला भांबवल, दुसऱ्याला फसवेल. पण जर गाठ पडली ठकठका तर तो तिथं नतमस्तक होईल. राजा स्वतःला व आपल्या मित्रांना विनावादन करून विनावादन करून रिझवू शकेल. तथापि त्या वाद्यातील त्याच्या कौशल्यामुळे काही त्याचे साम्राज्य भक्कम होणार नाही. बघा विनावाजित बसला तेवढ्याला त्याचे राज्य त्याचं होणार नाही पक्क, वा साम्राज्यात सुव्यवस्था होणार नाही, वा त्याचे राजवैभव काही जोपासले जाणार नाही. कोणतं राजवैभव? आत्मस्वरूपाचा राजा तो होऊ शकत नाही. श्री शंकराचार्यांनी ही आग्रहपूर्वक सांगावायचे आहे की तत्वज्ञानाचा कितीही अभ्यास केला तरी नव्हे, षडदर्शनावर प्रभुत्व मिळवले तरी त्यामुळे पूर्ण विकास आत्मविकासनाची सिद्धी घडवून आणता येणार नाही. किती निकराची लढाई आहे त्यांचं हे म्हणणं आहे. हे कशासाठी? एखादा एटपट जर वाचत असेल हा ग्रंथ, त्याला जर खरंच वाटत असेल मला समजून घ्यायला, तो त्याच्यात गुंतून तरफडून मरू नये म्हणून. या सगळ्यांचा निषेध करणं याचा अर्थ याच्यापेक्षा काहीतरी उजवी वस्तू सांगायची आणि ती मिळू शकते म्हणून. साम्राज्य हा संज्ञेस बघा, यांची सगळ्यांचे जसे हात बांधलेले असतात बघा, ते आपलंच कर्म समजायचं. हे सगळ्या गोष्टी मिळायला सुद्धा ईश्वराची कृपा पाहिजे. बघा, आपण जर ह्या हॉस्पिटलजवळ जर काही औषध डॉक्टरने लिहून दिलं तर ते स्टेशनला मिळत नाही का? ते तिथंच त्यांचे असे कॉन्टॅक्ट आहे काय हेच त्याला द्यायचं, ते कुठंच भेटणार नाही, ते तिथं देणार. आणि परत अजून एक त्यांचं वाक्य असतं, औषध घेतल्यानंतर मला परत दाखवायला या. तसं आपण केस पेपर काढून बसलं तर लवकर जाऊन देत नाही, पण औषध दाखवायला हां आता बरोबर हे घे म्हणून. कशासाठी? त्याला तेवढ्यातच सीमित ठेवायचं आहे, त्याला पुढं पाठवायचं नाही. बघा, साम्राज्य हा संज्ञेत. पण काय असे डॉक्टर ते म्हणतात आम्हाला कोणतेही चालेल औषध, मी लिहून दिले ना एवढं, याच्यामध्ये ज्या औषधा जेवढे घटक असेल मग ती कंपनी वेगळी असेल नाही तर जनरिकचं असलं तरी चालेल, असे पण डॉक्टर ते म्हणतात, फक्त मला त्याच्यातले ते घटक पाहिजेत बस. साम्राज्य हा संज्ञेस औपनिषदिक स्मृतीचा परिमल आहे, त्याचा सुगंध आहे. प्राचीन वाङ्मयामध्ये ही संज्ञा प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्यामी असलेल्या ईश्वराचे साम्राज्य या अर्थाने वापरीत असत. बघा, परिमल आहे तो, त्याचा सुगंध आहे. तसं प्रत्येक व्यक्तीमध्ये अंतर्यामी असलेल्या ईश्वराचे साम्राज्य या अर्थाने वापरीत असल, म्हणजे तो सुगंध आहे त्याचा. आत्म्याची भेट झाली पाहिजे याच्यासाठी साम्राज्य हा शब्द वापरत असतात. एका श्लोकाला 1.25 तास झालाय बघा. 2 श्लोक झाले, 58 आता श्लोक. ओघ व त्या शब्दाने दणदणीत भाषण. काय काय भाषण करायला किती असतात, सगळ्यांना नाही जमणार ते भाषण. ओघ व त्या शब्दाने दणदणीत भाषण, शास्त्र विवरण व त्यावर भाष्य करणारे पटुत्व बरोबर ना बाबा? त्या विद्वान पुरुषाला केवळ थोडा आनंद व बौद्धिक समाधान देणारे ठरतील, परंतु ते त्याला पूर्णपणे मुक्त करण्यास अपुरे पडेल. तुम्ही मोठ्या माणसाशी संगत करा, अशी जवळीक करा, त्यांनी सगळं अंतःकरणातलं सांगितलं पाहिजे. पण तो जर आतल्या गाठीचा असेल तर नाहीच सांगणार. पण त्यांना जर आपण जवळ गेलो जर विचारलं, त्यांच्याशी जर तेवढा संबंध झाला, बाबा तुम्हाला आत्मज्ञान भेटलंय का, मला द्या ना. नाही रे बाबा, एवढे दिवस मी करतो पण मला नाही. ती ईश्वराची भेट एवढी सोपी नाही आहे, संतांची भेट एवढी सोपी नाही. हो मला झाली तर मी तुला सांगेन ना, परंतु नाही. असा एवढा प्रामाणिकपणा तो डॉक्टर चिठ्ठी लिहून देईल, पण त्याच्यातही चिठ्ठी लिहून देण्यातही परत फरक आहे का नाही? चिठ्ठी लिहून देईल डॉक्टर, पण कोणाची चिठ्ठी लिहून देईल? ज्याला ते पहिले येऊन भेटले त्यांना पण काय त्याच्यामध्ये
ठरलेलं असेल त्याला ते चिठ्ठी लिहून दिली, ह्या हॉस्पिटलला जा. काय हॉस्पिटलला जा? या हॉस्पिटलला तुझा सगळा इलाज होणार आहे म्हणून जा. त्याच्यामध्ये तुझाही इलाज आहे आणि माझा गुप्त इलाज दडलेला आहे, तू तिथं जा. मला साहेबांचे चिरंजीव घेऊन गेले ते आमच्या मंडळीला डॉक्टरकडं. तर मग आम्हाला सगळं झाल्यानंतर ते म्हटले तुम्ही जावा बाहेर. आणि यांच्या साहेबांना विचारलं किती घेऊ फी, आपली घ्यायची का त्याच्यात? ते म्हणले आमची नाही घ्यायची. नाही तर मग आम्हाला 800 असते तर किती झाले असते? 1000 झालेच असते. ओघ त्या शब्दाने बघा, त्याप्रमाणे कुठून कुठे गेलो आपण. हो, भौतिक समाधान नाही, परंतु ते त्याला पूर्ण मुक्त करण्यास अपुरे. आपण म्हटलं तर डॉक्टरनी चिठ्ठी लिहून दिली पाहिजे असं नाही. एवढा प्रामाणिक डॉक्टर मिळणं अवघड आहे या जगामध्ये. माझ्याकडं हा इलाज होणार नाही, तू इथे जा, इथे 100% होईल. मला कोणता डॉक्टर आणि कोणतं आरोग्य सांगायचं आहे? आत्म्याची भेट आमच्याकडे होणार नाही, तुम्ही इथे जा, तुमचं इथे काम होईल. तसे बघा आपले आले नाहीत अजय महाराजांना त्यांच्या गुरुवर्यांनी सांगितलं तू योग्य ठिकाणी जायस, तुझं काम झालेलं आहे, तू तिथंच राहा, तुझं काम होईल. हे एवढं मनाचा मोठेपणा असावा लागतो माणसाकडं. तेवढा मनाचा मोठेपणा नसेल तर तो सांगू शकत नाही. विचार किंवा कामना या ध्वनीमध्ये, या शब्दामध्ये व्यक्त होण्यापूर्वी त्याच्या परिवर्तनाचे निरनिराळे सूक्ष्म टप्पे योगशास्त्रात आपल्याला सांगते. योगशास्त्र आपल्याला सांगते विचार आणि कामना. विचार हे शब्दामध्ये अभिव्यक्त होण्यापूर्वी 4 टप्प्यांनी रूपांतरित होत असतात असे त्यात वर्णन आहे. आता विचार म्हणजे आपल्याला जो प्रवचन सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा 4 टप्पे आहेत. विचार हा प्रथमतः आपल्यातील सत्य तत्व किंवा चैतन्य तत्व यापासून निर्माण होत असतो किंवा त्याच्या संपर्कात असतो आणि त्या टप्प्यावर त्याला परावानी म्हणतात. बघा तिथं असतो तो. जेव्हा तो पूर्वीपेक्षा स्थूलतर स्थितीमध्ये असतो तेव्हा त्याचं रूपांतर वेगळ्या वाणीत. पहिलं स्फुरण होतं, त्याच्या आजूबाजूला ही वाचा आहे. आता त्याच्यापेक्षा स्थूल झालं का त्याचं नाव काय होतंय? पश्यंती ना, परा पश्यंती. त्याच्यापेक्षा स्थूल झाली म्हणजे मध्यमा. त्याच्यापेक्षा स्थूल म्हणजे उठताना सुद्धा दुसरा माणूस उठवायला लागतो तेव्हा समजायचं वैखरी स्वतः उठती का, तिला मागून 3 जण उचलायला येत आहे का नाही. विचार हा स्वभावतः आपल्यामधील आत्मतत्व चैतन्य तत्व यापासून निर्माण होत असतो किंवा त्याच्या संपर्कात असतो. त्या टप्प्यावर त्याला परावाणी म्हणतात. जेव्हा तो पूर्वीपेक्षा स्थूल तर स्थितीमध्ये असतो. मला मावशींची आठवण झाली की ते आपल्या हातात नाही, परावानी बोललं का पश्यंती का वैखरी. मावशी येताना म्हणल्या मला बसून बसून ताटकाळ झालाय तर मी ना खाली झोपते. खाली झोपल्या आणि ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारल्यानंतर मागच्या ते पुढं आल्या, डायरेक्ट झोपल्या. त्यांनी पांघरून काढून पाहिलं, कोणी आपल्याला पाहिलंय का नाही. एवढी स्थूल असल्यावर आपण किती. आता तेच जर म्हणले प्रवीण जर असतात तर कात फोडूनच बाहेर गेला असता गाडीच्या बाहेर. आता कसं, आता बरं वाटलं का नाही एकदम. तेव्हा मला आमचं आठवणार, आमच्या मामी आल्या सोमोशी मामी पंढरपूरला जाताना ते मागच्या 5व्या सीटावर कोणी बसत नाही, ते सारखं असं जंप करतं ना. तेव्हा त्या तिथं जाऊन झोपल्या आणि त्या 2-3 वेळा उडाल्या. ते पुढच्या सीटाला लय जवळून असतं. ते म्हणले मामी ते म्हणलं तुम्ही झोपू नका, जर उडाल्या त्या दोन्हीच्या बिचकीत अडकल्या तर आम्हाला गाडी गॅरेजला नेऊन सीट वेल्डिंगनी पाडून मग तुम्हाला बाहेर काढावं लागेल. अशी ही स्थूल वैखरी वाणी आहे. ती तिकडे नेऊन इतक्या अडकून ठेवती का वेल्डिंग करूनच त्याला बाहेर काढावं लागेल. ती वेल्डिंग करण्याची नामदेव महाराजांना वेल्डर भेटले, चांगदेव महाराजांना भेटले, व्यासांना भेटले, रामेश्वर भट्टांना भेटले, विसोबा चाटीला भेटले. त्यांचा संघर्ष क्रॉस का होईना झाला पण तो व्यर्थ नाही जात. संतांनी सरिता केलो तैशापरी, चंदनाने बोरी व्यापियल्या. कुठे आलो होतो?
तिथे जावं पण परत. चारवानी ब्रेक मारलो डायरेक्ट पुढे. जो ज्याने शिंजो पहिला असेल त्याला जो आनंद आला असेल तो भाग्यवान समजायचा. तो आपल्याला सगळ्याला आनंद द्यायला कारणीभूत झाला. तो जर हसत नाही तर राज की बात राजच राहते की नाही. ह्या पानावर आलो का ह्या पानावर आलोय? नाही, ह्याच पानावर आहे. कोणत्या पानावर आलो हे सुद्धा कळत नाही. परावाणी म्हणतात जेव्हा तो पूर्वीपेक्षा स्थूलतर स्थितीमध्ये असतो आणि अवगत होणाऱ्या त्याच्या अस्तित्वाच्या या टप्प्यावर त्याला पश्यंतीवाणी म्हणतात. बघा, परापेक्षा स्थूल वाणी ती पश्यंती. ज्याची आपल्याला जाणीव झालेली आहे असा तो विचार असा आंतरिक बनावटीच्या अवस्थेतून भाषेच्या मुशीत जातो. बघा. त्यामुळे असली प्रवचन म्हणजे याच्या पद्धतीने बघा ते म्हणतात. आता त्यांनी त्याची हद्द सोडली, मूळ स्थितीने ती परत आली. त्यांनी बनावट स्वरूप घेतलं. कोणतं? पश्यंती. अवगत होणाऱ्या त्याच्या अस्तित्वाच्या टप्प्याला पश्यंतीवाणी म्हणतात. ज्याची आपल्याला जाणीव झालेली असते असा तो विचार आता आंतरिक बनावटीच्या अवस्थेतून भाषेच्या मुशीत असतो आणि तो विचार दुसऱ्याला सांगण्याच्या हेतूने काही शब्दखुणांच्या मालिकेत उतरवण्याच्या प्रयत्नाच्या स्थितीत असतानाच्या अवस्थेला मध्यमा म्हणतात. आता तो दुसऱ्याला व्यक्त म्हणून ज्या ओरिजिनल बातमी आहे ना ती आपल्यापर्यंत येतामध्ये त्याच्यामध्ये बरंच मिरची मसाला पडत येत असतो आणि मग त्यामुळं त्या कथेला जरा रंग येतो आणि मनाने सूचित केलेल्या शब्द खुणा ऐकू येतील इतपत जेव्हा प्रत्यक्ष बाहेर फेकल्या जातात तेव्हा त्या विचाराच्या स्थूलतम अभिव्यक्तीस वैखरी म्हणतात. किती त्या मूळ वाणीपासून घर झालं. पण आता मी वैखरीकडून रिटर्न गेलो. नामदेव महाराज म्हणतात मला ते शब्द वैखरीतलेच शब्द मिळाले विसोबा चाटिंकडून, विसोबा खेचरांकडून, पण मी एक टप्पा मागे गेलो. म्हणून पाहिले ते पाहे परतून असं माघ गेले. मी मध्यमेत गेलो वैखरीतून, मग पश्यंतीत गेलो, परेत गेलो आणि आता मी सांगतोय परे हुन परते घर तेथे राहू. आता जे वाक्य ते मी तुम्हाला विचारतो ते परेतलं वाक्य, परेच्या पलीकडचं वाक्य परेतलं वाक्य आहे का वैखरीतलं वाक्य? परे हुन परते घर तेथे राहू निरंतर हे परावाणीतलं वाक्य आहे का वैखरी वाणीतलं वाक्य आहे? परावाणीतलं वाक्य. बॉर्डरवरून बोलतात महाराज टाटा टाटा असं वाक्य. मी आता कुठं चाललोय, आता मी दिसणार नाही. जसं आपण सांगतो आमची आई गाडी दिसत तोपर्यंत हात करीत असते. तिला हात दिसत नाही, तो बसलेला खिडकीच्या तिथं दिसत नाही, पण गाडीला हात करते ना, तसं जाता जाता जनाला सांगतात ते परे हुन परते घर तेथे राहू निरंतर. मी तिथे राहतो. आणि त्याचं चौथं आहे का सर्वांचे जे अधिष्ठान. मग तुम्ही कुठं राहता नेमकं? तुमचं जे स्थान आहे तिथंच मी राहतोय. आता मला तुमचे ते बाबा आठवले. तुमचे जे स्थान आहे ना तिथंच मी राहतोय. दोन भाऊ एकत्र बसले आणि नगरवरून निघाले. तू कुठं राहतो? तुला घाटकोपरला राहतो. घाटकोपरला राहतो. अरे वा. मग कुठं राहतो? भटवाडीत. भटवाडीत कुठं? रामजीनगरमध्ये त्याच गल्लीत. कोणतं घर आहे तुमचं? खोली नंबर 5. आम्ही पण तिथंच राहतो. मग हे शेजारचं म्हणला तुम्ही एकमेकाला ओळखत नाही का? ते म्हणले ओळखतो, पण प्रवासात म्हणतात चर्चा करत करत गेल्यावर प्रवास कधी उरकतो कळत नाही. तशी ही प्रवचन कीर्तन दिंड्या वाऱ्या यांच्या आहेत. प्रवास उरकत नाही ना म्हणून चालले हे. आणि परवा एक वाजता एक आलं जाना. तर मी म्हणले ही कोणती जाना? तर काका मनातल्या मनात हसत होते. म्हणले काय झालं? ते म्हणले असाच एक महाराज म्हणले माझं नाव काय आहे? ते म्हणले तुम्ही कोण? ते म्हणले माझ्या बायकोचं नाव जना आहे आणि मी तिचा कोण आहे? वर आहे. म्हणून माझ्या बायकोचं नाव काय आहे? माझं नाव आहे काय?
जनावर आहे माझं नाव. एकदम परफेक्ट. एकदम. माझं नाव काय आहे? जनावर. का तर माझ्या बायकोचं नाव जना आहे आणि मी तिचा कोण आहे. असो, आपला टाइम झालेला आहे. आपण इथेच थांबतो. पॅरेग्राफ श्लोक 59 वाचलं होतं का? नाही. श्लोक 58 वाचून त्याचा पहिलाच पॅरेग्राफ वाचून आपण थांबतोय. बाकीचं उद्या पाहूया. विवेक चुडामणी श्लोक क्रमांक 58 आणि अर्ध्यावर येऊन थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चुडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुका ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवी भाग्यज्ञ दोषावे दोषोणी मजऱ्यावे पसायला नाही. जे घरांची व्यंकटी सांडो कया सत्कन्य दिवाडो. तुका परस्परे जडो मैत्र जीवांची गुरिकांची तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जातो सर्व मंडळी ईश्वर निष्ठांची मांदिराळी. अनवर्त भूमंडळी भेटत होता जरा कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे नव पियुषांचे. चंद्रमेचे आलांछन मार्तंडचे तापैन. ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजितो आदि पुरसी अखंडित आणि ग्रंथो भजिले विशेष लोकी. दृष्टादृष्टविले भवानीजी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो. आओ होईल दान बसावो. येणे ज्ञान देव सुखिया झाला. येणे ज्ञान देव सुखिया झाला. येणे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.